तब्बल 22 गुन्ह्यांमधील वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला आणि दुसऱ्या एका आरोपीस सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शिताफीनं पकडलं। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक मंद्रुप हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी इथं राहणारा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम आपल्याजवळ गावठी पिस्तूल बाळगून दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी इथं चौकात येणार आहे। त्यानुसार सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टीत खोवलेलं एक देशी बनावटी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस मिळून आली। त्याच्यावर मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तर अक्कलकोट तालुक्यातील कलकरजाळ येथील दुसरा आरोपी हा 13 मैल चौकात आल्याची माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे 13 मैल चौकात सापळा लावून दुसऱ्या आरोपीला अटक केली। त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं त्याच्या साथीदारासोबत मंद्रुप आणि मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याचं कबूल केलं। दोन्ही आरोपींकडून 5,17,659 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, हरिण आणि काळविटाची 10 शिंग, 4 जाळे, देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या पथकातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवी माने, पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, चालक पोलीस नाईक समीर शेख, चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी बजावली।